अवैध गिट्टी खदानीमुळे शेतीचे नुकसान तर परिसरातील नागरिकांना होतोय श्वसनाचा त्रास. महसूल प्रशासनाचे होते दुर्लक्ष. तहसीलदार म्हणतात चौकशी करून कारवाई करू. बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातील वडगाव येथील परिसरात मागील 2 महिन्यापासून अवैधपणे गिट्टी खदान सुरू आहे. या खदानला महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी नाही. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या गौण खनिज विभागाकडून ही परवानगी मिळाली नाही. मात्र हे खदान राजरोजपणे सुरू असून खदानमधून निघणाऱ्या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असून परिसरातील शेतीचे नुकसान होत आहे. या संदर्भात वडगाव येथील नागरिकांनी सुद्धा महसूल विभागाकडे तक्रार दिली होती. मात्र यावर अद्याप कारवाई झाली नाही. तात्काळ ही खदान बंद करावी अशी मागणी वडगाव येथील नागरिकांनी केली आहे. नमस्कार, माझं नाव सर भाऊसिंग नथुसिंग राजपूत, राहणार वडगाव माळुंगी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा. सर, हे जे आपल्या इथं वडगाव माळुंगी या शहरामध्ये गट नंबर 17 मध्ये जे अवैधरित्या स्टोन केशर उभारण्यात आलेलं आहे ईगल कंपनीचं, तर या ईगल कंपनीच्या स्टोन केशर पासून आम्हा शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थ नागरिकांना आरोग्यामध्ये धोका निर्माण झालेला आहे आणि तसेच आमच्या शेत पिकावरती सुद्धा दुष्परिणाम झालेला आहे. आमच्या शेतकऱ्यांचे पिकावरती जो परिणाम झाला याच्यापासून आमच्या होणाऱ्या उत्पन्नामध्ये घट निर्माण झालेली आहे. तर मी या स्टोन केशर बद्दल तक्रार ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय या सर्वांना दिलेली आहे. परंतु आजपर्यंत शासनानं ह्या स्टोन केशरवरती कुठल्याही प्रकारचा ऍक्शन घेतलेलं नाही, कारवाई केलेली नाही. तर माझी शासनाला हीच नम्र विनंती आहे की शासनानं या अवैधरित्या चालणाऱ्या स्टोन केशरला तात्काळ थांबवून याला इथून हलवण्यात यावं आणि आम्हा शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. या संदर्भात मोताळा तहसीलदार सरिता पाटील यांना विचारणा केली असता आमच्याकडे अद्याप परवानगीचा प्रस्ताव आलेला नसून चौकशीनंतर कारवाई करू असे म्हटलं आहे. ईगल कंपनीचं स्टोन क्रशर तालुका मोताळा इथे चालू असल्याची तक्रार कार्यालयात प्राप्त झाली आहे. त्याप्रमाणे तलाठी आणि मंडळाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिलेले आहेत. तसा रिपोर्ट येईलच आणि प्राथमिक माहिती घेतली असता ईगल कंपनीचा स्टोन क्रशर बाबतचा कोणत्याही परवानगीचा आदेश किंवा तसे काही निर्देश या कार्यालयात प्राप्त नाही आहेत. तर यावर चौकशी करून पुढची कार्यवाही करता येईल.